माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले हे 3 महत्त्वाचे प्रश्न. एकदा माता पार्वतीने भगवान शंकराला विचारले की भगवान, काल माझ्या एका भक्तांनी मला स्मरण केले म्हणून मी त्याची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले. त्यावेळी त्याने मला 3 प्रश्न विचारले. तेव्हा मी त्याला म्हणाले, उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईल आणि मी तुझ्या 3 प्रश्नांची उत्तरे नक्की देईन. प्रभू, जेव्हापासून माझ्या भक्तांनी मला 3 प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे. आता कृपया मला त्या 3 प्रश्नांची उत्तरे सांगा आणि कृपया माझे समाधान करा, जेणेकरून मी माझ्या भक्ताला या 3 प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, ठीक आहे, मला तुझे 3 प्रश्न सांग. तुझे समाधान करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तेव्हा माता पार्वती म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीचा नशिबात पुत्रप्राप्ती नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायी मृत्यू होतो. माझा तिसरा प्रश्न असा आहे की स्त्रीचा कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गामध्ये स्थान मिळते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे 3 प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. जो कोणी ह्या 3 प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन मिळालेले ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता मी तुला तुझ्या 3 प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईन, जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल. पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा. तेव्हा पार्वती म्हणाली, ठीक आहे भगवान, मी तुम्हाला वचन देते की मी ही कथा पूर्णपणे ऐकून घेईल. कथा सुरू करा. माझी तुम्हाला विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा, कारण अर्धवट ऐकल्याने अर्धवट ज्ञान मिळते. हे आयुष्यात कधीही उपयोगी पडत नाही. तर कथेला सुरुवात करूया. भगवान शिव म्हणतात, पार्वती, पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. त्या गावाच्या प्रमुखाला 2 मुले होती. मुलाचे लग्न झाले होते. गावाच्या प्रमुखाची व मोठ्या मुलाची बायको दोघीही दुष्ट स्वभाव होता. प्रमुखाच्या पत्नीने आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते, पण धाकल्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटी करत असे. असे असताना प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत असे. भगवान शिव म्हणतात की पार्वती, मुखियाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला. दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती, पण तिला मुलगा नव्हता. भगवान शिव म्हणतात, प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असत, पण ती बिचारी काय करू शकते, ती नेहमी ऐकून घ्यायची. आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाची धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो. ह्या कथेत तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. कोणत्या स्त्रीचं नशीब मुलगा नाही. भगवान शिव म्हणतात, प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती. तिच्या स्वभावाला घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते. प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव सुमन होते. बिचारी रोज सकाळी अंथरुणातून उठून कामाला लागायची आणि मध्यरात्र झाली की कुठेतरी अंथरुणावर झोपायची. असे करूनही सुमन ही प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटत असे. आता एके दिवशी सकाळी सुमन झाडू लागली होती. तिथं प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली, तुझ्या हातात जीव नाही का? हा हात पटकन चालव, मी मंदिरात जात आहे. मी येईपर्यंत जेवण तयार ठेव. मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एक दाणाही वाया जाणार नाही, याची काळजी घे. देव म्हणतो, बिचारी सून काय करेल? ती शांतपणे मान हलवत हो म्हणाली. देव म्हणतात, पार्वती, मग घर साफ करून घे. सुमन लगेच स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती विचार करत होती, क्षणभर ही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामामध्ये दोष शोधत राहतात. त्याचे टोमणे मारायची सवय कधी जाईल कोणास ठाऊक. सुमन अन्न शिजवत असताना बाहेर दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला तर सुमनला वाटलं जेवण आत्ताच बनवलं. सासू लवकर
परतल्यासारखं वाटत आहे. तेव्हा सुमनने दरवाजा उघडला आणि तिथं एक साधू उभा असलेला सुमनला दिसला आणि साधू म्हणू लागला, मुली तुझे लग्न चिरकाल टिकून राहो. बाबांना थोडेसे अन्न दे, मला खूप भूक लागली आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमन ही अतिशय साधी आणि संस्कृतिक स्त्री होती. तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला, पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार सुमन करू लागली. मग थोडा वेळ विचार करून तिने संन्यासी साधूला जेवायला देण्याचे ठरवले आणि त्याच वेळी सुमन मनात म्हणाली, सासूबाईंना कशाला घाबरू. सासूबाई येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचं अन्न देत असल्याचे त्यांना सांगेन. भगवान शिव म्हणतात, पार्वती मग असा विचार करून सुमन भिक्षूला आत घेऊन गेली आणि अतिथी धर्माचे पालन करू लागली. साधू जेवण करत असताना सुमनची सासूबाई आल्या आणि घरात बसलेला साधू पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती सुमनला म्हणाली, आपण घर मध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही. अहो भिकारी, निघा इथून. पण सुमनने तिच्या सासू रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दुष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर काढून दिले, त्याचे अन्न काढून फेकून दिले. आता तिचा राग सुमनवर भडकला आणि ती म्हणाली, मी तुला अन्नाचा एक दाणाही वाया घालू नकोस असे सांगितले होते, पण तू काय केले. तू या साधूला खायला दिले आणि ते सुद्धा इतके अन्न तू त्यांना दिले. भगवान शिव म्हणतात, पार्वती सुमन म्हणाली, आई मी त्याला माझ्या वाट्याचे अन्न दिले होते. यात इतकं वाईट मानण्यासारखं काहीच नाही. पाहुणे हे एक देवाचे रूप आहे. प्रत्येक गृहस्थांनी अतिथी धर्माचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काळ चालू राहिला. शेवटी त्या कुटीत सासूने सुमनला घरातून हकलून दिले. आता बिचारी मुलगी रडतच दार वाजत राहिली, पण सासू दगडा सारखी झाली. तिचे मन अजिबात विरघळले नाही. आता सुमनकडे एकच पर्याय. अशा प्रकारे सुमन तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल होते. भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती. मग अचानक ढगाचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. सुमनने पावसातून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला, पण पावसाचा जोर खूप जास्त होता. त्यातून बाहेर पडणे कठीण होते. आता त्या झाडाच्या मुळापाशी एक कठोर होते. पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवेल असा विचार करून सुमन कोठारामध्ये शिरली. जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारामध्ये एक ऋषी दिसले. ते ऋषी दुसरे कोणी नसून श्री भगवान विष्णू होते. तेव्हा विष्णू म्हणाले, बेटी रडू नको. मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझ्या अनादर करतात, कारण ते वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणे मारतात, कारण तुझ्या वहिनीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तू काळजी करू नको. मी तुला एक कागद देतो. त्यात लिहिलेल्या उपायाचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर. मग तुला पुण्यवान पुत्रप्राप्ती होईल. आणि अशा प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले. पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोहोचला. त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन पतीसोबत त्याच जंगलामध्ये एका झोपडीमध्ये राहू लागली. मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला आणि ती विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता. ती मुलगी असा विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला. सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. उजव्या बाजूला झोपल्याने उजवा अनुनासिक व श्वसन क्रियाशील होतो. त्यामुळे जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत मिळण्यापूर्वी पुरुषाच्या डाव्या स्वर वर तिचा डावा स्वर याची खात्री करावी. त्यावेळी गर्भधारणा करावी. असे केल्याने नक्की मुलाची प्राप्ती होईल. आणि ह्या उलट अनुनासिक व स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते. कागदामध्ये पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या 5व्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते. 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो. 7व्या रात्री संगत
संगनमताने मुलगी जन्माला येते. 8व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो. 9व्या रात्री मिलनातून मुलगी जन्माला येते. 10व्या रात्री मिलनातून मुलगा जन्माला येतो. असेच पुढे 11व्या रात्री सुंदर आणि सुशील चरणाची मुलगी जन्माला येते. 12व्या रात्री सद्गुणी मुलगा जन्माला येतो. 13व्या रात्री संपन्न मुलगा जन्म होतो. 14व्या रात्री सगुणी आणि बलवान पुत्र जन्माला येतो आणि 15व्या रात्री लक्ष्मी स्वरूपात कलेला जन्म मिळतो. दिवशी कोणत्या दिवशी मुलगी आणि मुलगा जन्माला येतो असे त्या साधूने त्या कागद वाचत होती. साधूने त्या कागदमध्ये सुमनसाठी लिहून ठेवले होते. सुमनने तो कागद वाचत होती. मग पुढे सुमनने वाचले की 16व्या रात्री सर्वगुण संपन्न पुत्र रत्न प्राप्त होतो. अशा प्रकारे 16व्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली. आता सकाळी अंघोळ करून पूजा उरकून सुमनचा नवरा लाकडे तोडायला गेला. तोपर्यंत वादळ आले. आता वादळात सुमनची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो. आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी एक पत्ता लिहिला. हा पत्ता त्या कोठारामध्ये जा. त्यामध्ये सुमन पावसातून वाचण्यासाठी लपली होती. सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता, जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ येईल. आणि सुमन घेऊन त्या कोठारामध्ये शिरली. त्या झाडावर 2 राक्षस राहत होते. एकीकडे सुमन त्या कोठारामध्ये लपून बसली आणि दुसरीकडे ते दोघेही राक्षस पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होते. तेव्हा एक राक्षसी स्त्री त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली, आता मी चालू शकत नाही. आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे. तर दुसरा राक्षस म्हणाला, यात कोणती मोठी गोष्ट आहे. हे झाड आपल्याला उडून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल. मग दोघेही राक्षसी त्या झाडाच्या फांदीवर बसले. झाड हे अचानक उडू लागले. दुसरीकडे थकलेली सुमन ही कोठारामध्ये लपून बसली होती. कोठारात शिरताच सुमन झोपी गेली. मात्र झाड उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि झाड उडताना पाहून सुमन घाबरली. सुमनने कोठाराबाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर 2 राक्षस बसलेले दिसले. शेवटी सुमनने परिस्थिती तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगलं होईल असा विचार केला. आणि मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोचले आणि उतरले. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती, त्यामुळे दोघेही भक्ष्याच्या शोधासाठी बाहेर पडले. ते 2 राक्षस निघून गेल्यावर ती सुमन कोठाराबाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहता सुमनला अचानक ही वाळू चमकत असल्याचं आश्चर्य वाटलं. आणि मग सुमन म्हणाली, अरे, ही तर सोन्याची वाळू आहे. आणि मग सुमनने तिच्या पदरामध्ये जमेल तेवढी वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे कोठारात जाऊन बसली. दुसरीकडे दोन्ही राक्षस झाडाजवळ येऊन म्हणू लागले की आज पोटभर जेवण झाले आहे. आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया. आणि मग थोड्या वेळाने ते झाड जिथून उडून आले त्याच ठिकाणी परत गेले. तोपर्यंत सुमन त्याच कोठारात लपून राहिली. त्यानंतर काही कारणांमुळे ते दोन्ही राक्षस बाहेर गेले. ते झाडाबाहेर पडताच सुमन सोन्याची वाळू घेऊन कोठाराबाहेर आली आणि मनात विचार करू लागली, एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईन. माझ्या सासऱ्यांना आणि मी माझ्या सासूला इतके सोनं देईल. मग ती माझा कधीच द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेल. येथे सुमन असाच विचार करत होती. तोपर्यंत सुमनचा नवरा सुमनला शोधत त्याच कोठाराच्या दिशेने येतो. आणि मग सुमनने तिच्या नवऱ्याला सगळ्या प्रकाराबद्दल सांगितले आणि ती तिच्या पतीसोबत घरी जाते. घरी सुमन तिच्या सासूला म्हणते, सासू बघा, मी तुमच्यासाठी काय आणले आहे. आणि मग असे म्हणत सुमनने सर्व सोने तिच्या सासूला दिले. आणि सोनं कसं मिळाले याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते. सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाली, तू खूप कमी सोनं आणलं आहे. जे सोनं होतं ते तू सर्व आणायला हवं होतं.
मग सासूबाईचे म्हणणे ऐकून सुमन म्हणू लागली, आई एवढे सोने आपल्या 3-4 पिढीसाठी पुरेसे आहे. तर सासू म्हणू लागली, मूर्ख, सोनं कधीही पुरेसे नसते. ते जितके जास्त तितके कमी. आता मी जाऊन बघती, ती सोने घेऊन येते. सुमनने तिच्या सासूला खूप समजावून सांगितले, पण दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही. सुमनने ते सांगितले एकही गोष्ट तिने ऐकून घेतली नाही. जाऊन त्या झाडाच्या कोठारामध्ये जाऊन बसली. दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येताच झाड अचानक उडू लागले. इकडे झाड उडत होते आणि दुसरीकडे सुमनची सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोनं गोळा करेल. तेव्हा दोन्ही राक्षस म्हणतात, आज सोन्याच्या बेटावर जायचं नाही तर मत्स्य बेटाकडे जाऊ. आज मला मासे खावेसे वाटत आहे. आणि मग राक्षस मासे खाण्याचे ठरवतात. ते झाड मत्स्य द्वीपाकडे उडून गेले. राक्षस बोलणं ऐकून कोठारा बसलेल्या सासू स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती अचानक म्हणाली, तू सोन्याच्या बेटावर का जात नाही? सोन्याच्या बेटावर चला. आता त्या लोभी बाईने असा आवाज काढताच त्या राक्षसाच्या लक्षात आले की या झाडाचे कोठारा कोणीतरी आहे, नक्की लपलं आहे. त्यानंतर दोन्ही राक्षसांनी त्या बाईला झाडावरून खाली फेकून दिले आणि ती जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीचा अफवा जीव गमवावा लागला. आता ही बातमी जेव्हा प्रमुखाला मिळाली की त्याची पत्नी मरण पावली आहे, तेव्हा प्रमुख ताबडतोब मुलाच्या बायकोकडे म्हणजे सुमनकडे जातो आणि तिला म्हणतो, मुली, मी तिला किती वेळा सांगितले की असे काही करू नकोस. माणसाने अतिलोभी नसावे आणि जे असतात त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. पण मी काय करू? तिने माझे एकही शब्द ऐकू नाही आणि आज तिला तिच्या वृत्तीचे फळ भोगावे लागले. आणि दुसरीकडे सुमन तिच्या पती सोबत आनंदाने राहू लागली. नंतर असा जसा वेळ निघून गेला तसा सुमनला एक अतिशय हुशार मुलगा झाला. मग सुमनला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळताना आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीच्या मनापासून आभार मानले. दुसरीकडे प्रमुखाची मोठ्या मुलाची बायको, जिने नेहमी सुमनला मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची, तेव्हा सुमनला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती मात्र बंद झाली. दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सून गरिबीचे दिवस घालू लागले. म्हणून प्रमुखाची मोठी सून जाते आणि सुमन समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते. सुमन अतिशय दयाळू स्त्री होती. ती तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आलेले अर्धे सोने तिच्या जावाला देते आणि अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सुनेची खूप प्रशंसा करतो. आणि मग त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागले. हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला. प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट चालण्याचा होता, म्हणून त्याने सर्व सोने वाईट गुणांमध्ये वाया घालवले. सुमनचा मुलगा हा खूप हुशार होता. त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आईवडिलांचा अभिमान वाढवला. आणि मग सुमन आणि तिच्या जाऊबाईने आपले आयुष्य भरभरून जगले. तेव्हा मृत्यू पश्चात सुमनला स्वर्ग प्राप्त झाला आणि तिच्या जाऊबाईला नरक स्थान मिळाले. भगवान शिव आता म्हणतात की पार्वती, तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीचं नशिबात पुत्रप्राप्ती नाही. तेव्हा समजून घ्या, जे विष्णू सांगितले नियमाविरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशीब नसते. म्हणून ज्या बंधू भगिनींनी मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्त करा. तुझा दुसरा प्रश्न होता की कोणता रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. तर समजून घ्या की हा लोभाच्या रूपातला एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोने आणण्याच्या लोभापायी कोठारात प्रवेश केला आणि राक्षसाने खाली फेकल्याने तिचा वेदनादायी मृत्यू झाला. त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नये. भगवान विष्णू म्हणतात की तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते. चारित्र्यवान आणि पतिव्रती भक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर स्वर्गामध्ये जाते. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.